मित्रांनो, चला तर आज मस्त असे मेथीचे पराठे बनवूया। मेथीच्या पराठ्यामध्ये आपण एक गोष्ट घालणार आहोत जेणेकरून पराठे आपले मऊ लुसलुशीत होतील। चला तर मग बघूया। मेथीचे पराठे बनवण्यासाठी इथे मेथी घेतलेली आहे। इथे मेथीचे आपल्याला फक्त पानं घ्यायचे आहेत, जास्त मेथीच्या काड्या घ्यायच्या नाहीत। ही अशी मेथी घ्यायची आहे आपल्याला। इथे आपण कोथिंबीर चांगली बारीक कट करून घेतलेली आहे आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। ओवा घेतलेला आहे। इथे मेथी आपल्याला चांगली बारीक कट करून घ्यायची आहे। इथे बघू शकताय मी मेथी चांगली बारीक कट करून घेतलेली आहे। अशी मेथी कट करायची आहे आपल्याला। मेथीच्या पराठ्यांमध्ये आपल्याला एक उकडलेला बटाटा घालायचा आहे जेणेकरून आपले पराठे चांगले मऊ लुसलुशीत होतील। तर आपण इथे पीठ मळून घेऊया। इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि याच्यात आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे थोडं। गव्हाचं पीठ हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकते आणि त्याच्यात बेसन पीठ घालायचं आपल्याला थोडं। हळद घालूया आणि हा ठेचा घालूया मिरचीचा, लसूण मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, ओवा टाकूया। हा उकडलेला बटाटा असा खिसून घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। हे सर्व असं मिक्स करायचं आणि याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला। इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता आपण याचे पराठे बनवायला घेऊया। आपण चपाती बनवताना जेवढी गोळी घेतो त्याच्यापेक्षा अगदी बारीक गोळी करून घ्यायची आहे आणि पराठा अगदी पातळ असा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटताना पीठ जरा जास्तच लावायचं जेणेकरून पराठा आपला खाली चिटकणार नाही। पराठे तुम्ही एकदम लाटून ठेवू शकता आणि नंतर तव्यावरती पटपट भाजू शकता। हे पराठे असे पातळ लाटून गॅसवरती मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे। आणि पराठे आपले तयार झालेले आहेत। शेंगदाण्याची हिरवी चटणी आणि शेंगदाण्याची लाल चटणी सोबत तुम्ही हे पराठे एन्जॉय करू शकता। आणि ही पराठ्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।